हॅलो नमस्कार, मी सोनाली. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. 1.5 कप मी घेणार आहे. 1 चमचा भरून मी तेल घालणार आहे. तो हिरव्या मिरचीचा ठेचा आहे. दही वगैरे पण घालायचं आहे. पाणी घालून पण फेटून घ्यायचं आहे. ऑडी इकोबेक 5 मिनिट पेपर. आणि याची स्पेशालिटी म्हणजे हा ऑर्गॅनिक गोष्टीपासून बनलेला आहे. आणि स्पेशली सांगायचं म्हटलं तर हा नॉनस्टिकी आहे, रियुजेबल आहे आणि स्पेशली हेल्दी आहे. तर ही सगळ्यात गोष्ट मला खूप आवडली. कन्व्हिनियंट, इको फ्रेंडली आणि रियुजेबल आहे. आणि फक्त बेकिंगसाठीच नाही तर आपण कुकिंगसाठीही याचा वापर करू शकतो. तुम्ही खूप जागी करू शकता, जसं की मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. गॅस स्टोव, आता एखादा ऑमलेट वगैरे जर तुम्हाला करायचा असेल आणि तुम्हाला तेलाचा वापर कमी करायचा असेल तर तुम्ही त्याच्यावरती हा पेपर अंथरून त्याच्यावरती सुद्धा ऑमलेट वगैरे करू शकता. आता कट करायला इथं काहीही टेन्शन नाही, प्रॉब्लेम नाही. याला ऑलरेडी एक ब्लेड जे आहे ना ते अटॅच आहे. तर अशा प्रकारे बरोबर सेंटरला ठेवून एका साईडने अशा प्रकारे राऊंडमध्ये कट करून घ्यायचा आहे. हा पेपर बरोबर गोलाकार कट झालेला आहे. तर कुठलंही तेल वगैरे काहीही न वापरता फक्त हा पेपर ठेवून घ्यायचा आहे. तर आता ती तयारी झालेली आहे, तोपर्यंत आपण बॅटर भिजवून घेऊया. तर बरोबर मी जेवढं पाणी घेतलेलं ना तेवढं पाणी यामध्ये मी घातलेलं आहे. खाण्याचा सोडा प्लस इनो पण वापरणार आहे. तर हे पूर्ण यामध्ये ओतल्या तर अशा प्रकारे झाकण ठेवायचं आहे. बारीक फ्लेमवर बरोबर 35 मिनिट ठेवायचं आहे. तर बरोबर 35 मिनिटं झालेले आहेत. एकदम असं फोल्ड करून झट करून खालच्या साईडला आपल्याला फोल्ड करायचं आहे. तर त्यावेळेला ते आरामात निघलं जातं. आपला न तुटता, न फुटता, न कुठंही चिकटता आपला ढोकळा बनवून तयार आहे. पेपर आपण पुन्हा वापरू शकतो. तर मी पुन्हा वापरणार आहे आणि एक ढोकळा मी जो आहे तो बनवून ठेवणार आहे. आणि हा जर ढोकळा मी तसाच भांड्यामध्ये जर ठेवला तर पाणी वगैरे फ्रीजमध्ये सुटण्याचे चान्सेस आहेत त्या भांड्याला. त्यामुळे मग मी काय करणार आहे की ऑडी युनिरॅप जो पेपर आहे ना त्यामध्ये मी हा फोल्ड करून ठेवणार आहे. आणि स्पेशली या पेपरबद्दल सांगायचं झालं तर ऑडी युनिरॅप्स ही ऑर्गॅनिक गोष्टीपासून तयार झालेली एक फॉईल पेपर आहे. त्यामुळे ना ॲल्युमिनियम फॉईलपेक्षा नक्कीच बेस्ट ऑप्शन आहे. मुख्य म्हणजे ना रिहिटेबल आहे. कोणताही पदार्थ जर आपण गरम केला तर युनिरॅप सक्तीच आपण गरम करू शकतो. आणि स्पेशली सांगायचं म्हणजे नॉनस्टिकी आहे, ग्रीस कंट्रोलर आहे. यामध्ये कोणताही आपण तेलकट जर पदार्थ ठेवला तर त्याचं तेल जे आहे ते बाहेर येत नाही. त्या पूर्णमध्ये पेपरमध्येच ते राहतं. आणि स्पेशली म्हणजे अवन सेफ आणि इको फ्रेंडली आहे. आणि यामध्ये आपण चीज, बटर अशा गोष्टीसुद्धा फोल्ड करून स्टोअर करू शकतो. आणि याला आपण स्कूलच्या डब्यासाठी सुद्धा वापर करू शकतो किंवा मिस्टरांचा वगैरे डबा असेल त्यामध्ये पोळ्या, पराठा जे काही आपण बनवू ते अगदी व्यवस्थित असं फोल्ड करून आपण देऊ शकतो. आणि स्पेशल एक सांगायचं म्हणजे हे पूर्णतः ऑर्गॅनिक आहे. त्यामुळे याचा कुठलाही धोका आपल्याला नाही. आणि हा जो ढोकळा आहे ना तो याच्यावरती अशा प्रकारे ठेवून आपल्याला फोल्ड करायचा आहे. पूर्णपणे तो पॅक करायचा आहे. आणि बस एखादं भांडं घेऊन त्यामध्ये आपल्याला हा व्यवस्थित असा ठेवून स्टोअर करून ठेवायचा आहे.